आज अर्थसंकल्पाला मला प्रत्यक्षरित्या उपस्थित होता नाही आलं, तरी पण मी त्या टीव्हीवर अर्थसंकल्प पाहिला। पण संकल्प हा कुठलाही समाधानकारक अर्थसंकल्प नाही। त्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टींना न्याय देणं अपेक्षित होतं, त्यासाठी तरतूद करणं अपेक्षित होतं, ती केलेली दिसली नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं, एक मोठा कांदा प्रश्न असेल किंवा दूध उत्पादन असेल, या अर्थसंकल्पात सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळालं नाही, विशेषतः महाराष्ट्रावरती अन्याय झालाय अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून केली जाते। साहजिक आहे, महाराष्ट्र गेले 10 वर्षापासून या सरकारकडून जाणीवपूर्वक महाराष्ट्रावर अन्याय केला जातो। महाराष्ट्राचे काही टॅक्स स्वरूपात जे पैसे महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारकडे असतात, ते सुद्धा पैसे मिळत नाही। म्हणजे आपलेच पैसे देत नाही तर इतर देण्याचा प्रश्नच उरत नाही। उलट महाराष्ट्रातले किती उद्योग गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला या सरकारने।